तर स्टुडंट्स आज आपण प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम क्रोमेट, आता हा जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला K2Cr2O7 हा आपला पोटॅशियम क्रोमेट आहे. त्याचं प्रिपरेशन जे आहे म्हणजे टॉपिक नंबर 8.74 मध्ये आपल्याला हा टॉपिक दिला होता, दॅट इज पोटॅशियम क्रोमेट, प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम क्रोमेट. तर हा टॉपिक आज आपल्याला कवर करायचा आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर आता हा जो पोटॅशियम क्रोमेट आहे त्याला बनवण्याची जी प्रोसेस आहे आपल्याकडे, तर बघा की इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी जो पावडर क्रोमेट यूज होतो ना, म्हणजे पावडर क्रोमेटचा ओर असतो, दॅट इज नथिंग बट FeOCr2O3 तुमच्याकडे असतो, दॅट इज ना Fe2O3चा पूर्ण हा जो दिसतोय FeOCr2O3 म्हणजे हा पावडर क्रोमेट असतो, ओर असतो. हा ओर म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जे एकदम रॉ मटेरियल असतं, रॉ पार्ट जो असतो तसा क्रोमेटचा पावडरचा रॉ पार्ट आपल्याकडे आहे. इज हीटेड विथ द अनहायड्रस सोडियम कार्बोनेट सोबत त्याला हीट केलं गेलं आहे. सो व्हेन वी हीट दिस म्हणजे हा सोडियम कार्बोनेट आहे तुमचा Na2CO3 अँड एअर हवा आहे थोडीशी आणि फर्नेस सोबत त्याला रिॲक्ट केलं गेलं. इथे बघा हा तो 7 मॉलिक्युल्स आहेत, हा एअरचा. सोडियम कार्बोनेट हा आहे 8 मॉलिक्युल्स Na2CO3चा आणि हा क्रोमेटचा दिसतोय, पावडर क्रोमेटचा ओर आहे, दॅट इज नथिंग बट आफ्टर दिस याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 8 मॉलिक्युल ऑफ Na2CrO4 फॉर्म होतोय, ट्वाईस मॉलिक्युल Fe2O3 आणि 8 मॉलिक्युल कार्बन डायऑक्साईडचे फॉर्म होत आहेत इथे दिलेले. तर मग इथे जर पुढची प्रोसेस आपण बघितली तर इथे हा दिलेला दिसतोय तुम्हाला, हा सोडियम क्रोमेट आहे Na2CrO4चे. ठीक आहे. इथे 8 मॉलिक्युल होते. हा जो फॉर्म झालेला सोडियम क्रोमेट आहे विच विल बी एक्स्ट्रॅक्ट, काय केला जातो, एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि विथ वॉटरसोबत, कशासोबत एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, वॉटरसोबत. इज फॉर्म दॅन एक्स्ट्रॅक्ट विथ वॉटर आणि याची ट्रीटमेंट केली जाते अँड इट ट्रीटेड. याला कशासोबत ट्रीटमेंट करतात, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करतात, H2SO4 आपण म्हणतो त्याला. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत जर त्याची रिॲक्शन करून दिली सो वी कॅन गेट इट फ्रॉम इट. याच्यापासून आपल्याला काय भेटतो, सोडियम डायक्रोमेट आपल्याकडे येतो. काय येतो आपल्याकडे, सोडियम डायक्रोमेट आणि हायड्रेटेड सोडियम सल्फेट भेटतो. कसा भेटतो, हायड्रेटेड सोडियम सल्फेट. हा दिसतोय तुम्हाला Na2Cr2O7 आणि इथे H2O अटॅच आहे डॉट करून, तर हा हायड्रेटेड सोडियम सल्फेट आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला Na2CrO7चा हा आपला सोडियम डायक्रोमेट आहे, दिसतोय ट्वाईस मॉलिक्युल, तर हा सोडियम डायक्रोमेट आपल्याकडे इथे येऊन जातो. अँड आफ्टर दिस मग ही जी प्रोसेस होते त्याच्यानंतर आपल्याला समजतं की बघा की ॲडिशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड, म्हणजे आता इथे जो आलेला आहे दिसतोय तुम्हाला Na2Cr2O7 मधला, तर याच्यामध्ये काय केलं जातं की ॲडिशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम डायक्रोमेट, म्हणजे हे जे सोडियम डायक्रोमेटचं जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम क्लोराईडला ॲड केलं जातं. अँड आफ्टर दिस वी कॅन फॉर्म इथे प्रेसिपिटेड फॉर्म होतो, पण लेस सोल्युबल प्रेसिपिटेड असतं. तर हा जो लेस सोल्युबल प्रेसिपिटेड आहे बेसिकली तो ऑरेंज रेड कलर दाखवतो पोटॅशियम डायक्रोमेटचा, म्हणजे K2Cr2O7चा हा कलर दाखवतो. सो फ्रॉम हिअर वी कॅन गेट हा कुठला आहे आपला, हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे जो आपल्याला काय करायचा होता, फॉर्म करायचा होता. बघा प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट, तर हे आपल्याकडे प्रोसेस होती पोटॅशियम डायक्रोमेट फॉर्म करण्याची. ठीक आहे. तर याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण आपल्याला बघायला पाहिजे की पोटॅशियम डायक्रोमेटच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे जर बघितलं तुम्हाला ऑक्साईड जे आहेत, ऑक्साईड ऑफ म्हणजे जे आयोडीनचे ऑक्साईड असतात, ॲक्वायस सोल्युशनपासून म्हणजे पोटॅशियम आयोडाईड आपण म्हणतो, बाय ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा काय देतो आपल्याला, I2, म्हणजे आयोडीनचा फॉर्म होतो आपला तो I2 इथे फॉर्म करतो. म्हणजे पोटॅशियम जो डायक्रोमेट आहे इज रिड्यूस फ्रॉम द क्लोरिक सल्फेट, क्लोरिक सल्फेटपासून काय केला जातो, रिड्यूस केला जातो पोटॅशियम डायक्रोमेट. लिबरेट असतो तुमचा, लिबरेट होतो, लिबरेटेड जो I2 आहे हा टर्न करतो, म्हणजे जे सोल्युशन आहे ब्राऊन कलरचं दाखवतं, कशामध्ये, ब्राऊन कलरमध्ये टर्न करून देतो. सो दॅट K2Cr2O7 म्हणजे हा आपला आहे पोटॅशियम डायक्रोमेट, 6 मॉलिक्युल ऑफ पोटॅशियम आयोडाईड प्लस 7 मॉलिक्युल ऑफ सल्फ्युरिक ॲसिड आहे,
ठीक आहे. सो हेअर वी कॅन गेट इट 4 मॉलिक्यूल ऑफ पोटॅशियम सल्फेट. क्रोमेट आपल्याला दिसतो 7 मॉलिक्यूल ऑफ वॉटर अँड 3 मॉलिक्यूल ऑफ I2चे म्हणजे आयोडीनचे मॉलिक्यूल इथे आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो फ्रॉम हिअर सेकंड केस पण आपल्याकडे येऊन जाते की बघा की व्हेन म्हणजे हायड्रोजन सल्फाईड H2Sचा जो गॅस आहे इज पास थ्रू द ॲसिडिफाईड पोटॅशियम क्रोमेटपासून क्रोमेटवरून जर आपण पास केला तर जे सोल्युशन आहे बेसिकली H2S इज ऑक्सिडाइज होतं आणि पेल येलो कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म करतो. म्हणजे पेल येलो कलरचा जो प्रेसिपिटेट आहे सल्फरचा फॉर्म होतो. कशाचा? सल्फरचा पेल येलो कलरचा पूर्ण प्रेसिपिटेट इथं फॉर्म होताना आपल्याला दिसतो. तसंच जर सायमल्टेनियसली जर आपण बघितलं म्हणजे ह्याच वेळेत जेव्हा हा गॅस आपण पोटॅशियम क्रोमेटमधून पास करत होतो ना, जेव्हा पेल येलो कलरचा सल्फेट बनत होता त्याच वेळेस जो पोटॅशियम डायक्रोमेट आहे ना इज रिड्यूस होतो क्लोरिक सल्फेटमध्ये. कशामध्ये? क्लोरिक सल्फेट. सो इट कॅन बी म्हणजे सायमल्टेनियस पोटॅशियम क्रोमेट जो आहे म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आहे इज कॅन बी रिड्यूस टू क्लोरिक सल्फेटमध्ये विच रिफ्लेक्टेड ॲज कसा बघतो बघा कसा रिफ्लेक्शन दाखवतो विच रिफ्लेक्टेड ॲज कलर चेंज येतो ऑफ सोल्युशन म्हणजे जो सोल्युशनचा रंग आहे तो बदलतो अँड फॉर्म अ ऑरेंज ग्रीन. ऑरेंजचा जो कलर आहे जो ऑरेंज रंग आहे तो कसा टर्न होतो तुमचा ग्रीन कलरमध्ये चेंज होऊन जातो. अँड दॅन वी कॅन गेट इट हेअर अ रिॲक्शन K2Cr2O7 ची रिॲक्शन दिलेली आहे. ही पूर्ण रिॲक्शनमध्ये आपल्याला समजतं की हा ऑरेंजचा कसा ग्रीन कलरमध्ये टर्न होताना आपल्याला दिसतो. म्हणून पोटॅशियम डायक्रोमेट काय होतो रिड्यूस होतो टू क्लोरिक सल्फेटमध्ये. ओके. क्लोरिक सल्फेट अँड दॅन विच रिफ्लेक्टेड ॲज अ कलर जो चेंज होतोय कुठला ऑरेंजचा ग्रीन होतोय तुमचा तो तुम्हाला दाखवेल इथे. याचे कॉमन प्रॉपर्टीज पण आहेत म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी डिफ्रॅक्शन असेल किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील डी ब्लॉक इलेमेंटच्या त्या पण आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर डी ब्लॉक इलेमेंट जो बेसिकली असतो याच्यामधले जर आपण फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजतं की हे जे डी ब्लॉक इलेमेंट्स आहेत ते बेसिकली लश्चर असतात आणि शायनिंग दिसतात. बरोबर आहे. कसे असतात? लश्चर आणि शायनिंग असतात. बरोबर आहे. यांचे ज्या प्रॉपर्टीज आहेत डी ब्लॉक एलिमेंटच्या तर त्याची फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ही एक प्रॉपर्टी येते लश्चर अँड शायनिंगची. हे बेसिकली हार्ड असतात हॅव अ हाय डेन्सिटी म्हणजे ऑब्वियसली आपल्याला समजतं की जर हाय डेन्सिटी असेल तर हार्डनेस पण आपल्याला दिसायला भेटते. म्हणजे आपले जे एलिमेंट्स आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स ते बेसिकली हार्ड आणि हॅव अ हाय डेन्सिटी असते. त्यांची डेन्सिटी कशी असते? हाय असते. हाय मेल्टिंग पॉईंट असतो. बॉइलिंग पॉईंट पण हाय असतो. ओके. हार्ड आहेत. हाय मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट दाखवतात. अजून गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर्स पण असतात म्हणजे इलेक्ट्रिकल सोबत थर्मल कंडक्टिव्हिटी पण चांगल्या पद्धतीने दाखवतात म्हणजे हीट पण चांगल्या पद्धतीने कंडक्ट करू शकतात. तसं हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. मेल्लेबिलिटी त्यांच्यामध्ये चांगली असते. ठीक आहे. हाय टेन्साईल स्ट्रेंथ असेल किंवा मेल्लेबिलिटी असेल. अलॉय जे फॉर्म करतात विथ ट्रान्झिशन असेल किंवा अदर ट्रान्झिशन म्हणजे नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील त्यांच्यासोबत हे चांगल्या पद्धतीने अलॉय पण फॉर्म करू शकतात. तसंच जे बरेचसे मेटल्स आहेत ठीक आहे त्यांचे जे कंपाऊंड्स असतात हे पॅरामॅग्नेट पण फॉर्म करतात. काय बनवतात तुमचे? हे पॅरामॅग्नेट फॉर्म करताना तुम्हाला दिसतील. तसंच मोस्ट ऑफ द मेटल जे आहेत ते इफिशियंट कॅटलिस्ट म्हणून पण काम करतात म्हणजे रिॲक्शन फास्ट करणं स्लो करणं ही जी कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आहे त्यांच्यामध्ये पण दिसायला भेटते. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपल्याला हे बेसिकली दिसतं. तसंच जर केमिकल प्रॉपर्टीचा आपण विचार केला तर केमिकल प्रॉपर्टीमधून पण आपल्याला समजतं की जे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी दाखवतात. काय दाखवतात हे मेटल्स तुम्हाला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी दाखवताना दिसतील. तसंच हे एक्झिबिट करतात व्हेरिएबल व्हॅलन्सीज म्हणजे त्यांची जी व्हॅलन्सी असते ती बेसिकली चेंज होताना आपल्याला दिसत जाते. ठीक आहे. तसंच जर आपण म्हटलो की व्हेरिएबल व्हॅलन्सी असेल ऑर अँड फॉर्म अ कलर सॉल्ट ऑर कॉम्प्लेक्सिटी दाखवतात. कॉम्प्लेक्सेस असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे काय हे व्हेरिएबल व्हॅलन्सी तर दाखवतच पण काय करतात काय फॉर्म करतात कलर फॉर्म करतात म्हणजे कलर्ड सॉल्ट फॉर्म करतात अँड कॉम्प्लेक्सेस फॉर्म करताना आपल्याला दिसतात. तसंच गुड रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. ठीक आहे. डी ब्लॉक एलिमेंट कसे काम करतात? गुड रिड्युसिंग एजंट केमिकल रिॲक्शनमध्ये असतील किंवा अदर रिॲक्शन्समध्ये आपण म्हणतो तर गुड रिड्युसिंग एजंट असतात. दे फॉर्म इन्सॉल्युबल ऑक्साईड फॉर्म करतात आणि हायड्रेट्स पण फॉर्म करतात. इन्सॉल्युबल ऑक्साईड असतील किंवा जे सोल्युबल होत नाही याच्यामध्ये जे डिझॉल्व्ह होत नाही बेसिकली तर असे ऑक्साईड आणि हायड्रेट्स पण ते काय करतात फॉर्म करतात. तसंच आयरन असेल कोबॉल्ट असेल कॉपर असेल तुम्ही कॉपर घरामध्ये यूज करतात की नाही. ठीक आहे. तर असे जे आहेत आयरन असेल आपल्याकडे असतं कोबॉल्ट
कॉपर असतं, मॉलिब्डेनम असेल किंवा झिंक असेल, तर ह्यांचे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स पण आपल्याला समजतात. आपण पाणी पिण्यासाठी सहसा कॉपरचं भांडं यूज करतो. आता तर आपले फिल्टर्स पण येऊन गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये बेसिकली कॉपरचा यूज होतो. तर हे जे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स दाखवतात आपले हे डी ब्लॉक एलिमेंट्स. तसंच जे कॅटालिसिस असतात, म्हणजे बायोलॉजिकल रिॲक्शनमध्ये जी कॅटालिटिक प्रॉपर्टी असते ती बेसिकली आपल्याला याच्यामध्ये दिसायला भेटते. तसंच तिसरं जर आपण बघितलं प्रॉपर्टीजबद्दल जर आपण सांगायचं म्हटलं, म्हणजे आपण जे बोलतोय की कॉमन ज्या प्रॉपर्टीज आहेत डी ब्लॉक एलिमेंटमध्ये, तिथे आपल्याला डिफरन्सेस पण दिसतात. तर या डिफरन्सेस म्हणजे बघा की मोस्ट ऑफ द जे प्रॉपर्टीज आहेत हे काय करतात, एक्झिबिट द डी ब्लॉक एलिमेंट विल बी सेम. म्हणजे मोस्ट ऑफ द ज्या प्रॉपर्टीज आहेत डी ब्लॉक एलिमेंटच्या त्या काय असतात, तुमच्या सारख्या असतात. देन जे एलिमेंट्स आहेत म्हणजे फर्स्ट रोमध्ये असणारे हे डिफरन्सेस दाखवतात सेकंड रोपासून. आणि जे तिसऱ्या रोमध्ये आहेत ट्रान्झिशन एलिमेंटच्या स्टॅबिलायझेशन दाखवतात हायर ऑक्सिडेशन स्टेटसाठी इन देअर कंपाऊंड्स. म्हणजे त्यांचे जे कंपाऊंड्स असतात त्या कंपाऊंड्समधले जे थर्ड रोमध्ये येणारे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत आपले, दॅट कुड बी स्टॅबिलायझेशन असतात, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कसे हायर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर MO आहे 5th ग्रुपमधला, तसंच वनाडियम असेल किंवा मॉलिब्डेनम असेल, मॅंगनीज असेल, ठीक आहे. तर मॉलिब्डेनम 5व्या ग्रुपमध्ये आणि हा 6व्या ग्रुपमधला जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपाऊंड्स आर मोर स्टेबल असतात. हे काय आहेत, MO आणि W हे दोघं काय आहेत, मोर स्टेबल आहेत दॅन द क्रोमियम असेल आपला किंवा मॅंगनीज असेल, तर यांच्यापेक्षा जास्त स्टेबिलिटी यांच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. तसंच हायर ऑक्सिडेशन स्टेटचा जर आपण विचार केला, इट इज हायर ऑक्सिडेशन स्टेट फॉर द इलेमेंट्स, ठीक आहे. ते जे इलेमेंट्स आहेत आपले त्यांच्यामध्ये जे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे, तर फर्स्ट रोमध्ये तर सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार केला तर +7 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दिसायला भेटते. तर पहिल्या रोमधली ही ऑक्सिडेशन स्टेट आहे +7, ठीक आहे, हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे. इन केस ऑफ द थर्ड रो, तर तिसऱ्या रोमध्ये जर बघितलं तर +8 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. RuO4 असेल किंवा OSO4 असेल आपला, तर हे काय दाखवतात, तुमचे हायर ऑक्सिडेशन स्टेटला दाखवतात. तसंच जर एक्स्ट्रॅक्शन आपण बघितलं म्हणजे जे मेटल्स आहेत त्यांना आपण बघतो की मायनिंग होते बेसिकली, किंवा जे रॉ मॅटर असतात त्या रॉ मॅटरपासून बेसिकली ह्या मेटल्सला वेगळं काढावं लागतं आपल्याला, ठीक आहे ना. बरेचसे ओर तुम्ही म्हणतात, तर ओर असेल किंवा तुम्ही गोल्ड रश बघितलं असेल तर सोनं जे जमिनीमधून काढणं असेल किंवा सोन्याच्या खाणींमधून काढणं असेल, कोळसा असेल कोळशामधून डायमंड काढणं असेल, डायमंड थोडीशी वेगळी गोष्ट आहे, पण मेटल्स जे आहेत बेसिकली किंवा ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत बेसिकली त्यांना एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स असतं. तर मोस्ट ऑफ द जे मेटल्स आहेत आपण जर बघितलं तर मोस्ट ऑफ द मेटल्स फाउंड इन द अर्थ क्रस्ट, म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये बरेचसे असे मेटल सापडून जातात, ठीक आहे. तर असे जे अर्थ क्रस्ट आहेत, मायनिंग्स असतात, मोठमोठ्या खाणी असतात यांच्या, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जे मेटल्स आहेत काय अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला सापडतात इन द फॉर्म ऑफ देअर सॉल्ट. कसे सॉल्ट असतात बघा, हे सॉल्टच्या फॉर्ममध्ये असतात, म्हणजे कार्बोनेट असेल, सल्फेट असेल, सल्फाईड असेल किंवा ऑक्साईड असतील, तर ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे मेटल्स बेसिकली आपल्या अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे काही मेटलचा जर आपण विचार केला आर नॉन रिॲक्टिव्ह असतात. काय असतात हे, रिॲक्टिव्ह म्हणजे हे रिॲक्शन दाखवत नाही. सो दॅट विल बी ऑकर्स इन द फ्री स्टेट. कशा स्टेटमध्ये असतात हे, फ्री स्टेटमध्ये असतात इन द अर्थ क्रस्ट. कशामध्ये, अर्थ क्रस्टमध्ये ते कसे असतात, फ्री स्टेटमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल, तर असे बरेचसे जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतात. तसंच जर आपण मिनरल्सचा विचार केला तर मिनरल्स पण आपल्याला समजतं की हे जे मिनरल्स आहेत, म्हणजे सगळ्यात पहिले तर आपल्याला मिनरल्स आपण समजायला पाहिजे की बघा की जे मिनरल्स आहेत म्हणजे अ सबस्टन्स दॅट विल बी फाउंड इन द अर्थ क्रस्ट, ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट असतो, सॉलिड असतात, सिलिशियस मॅटर्स असतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, मिनरल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, मिनरल्स म्हणतो. म्हणजे इनऑर्गॅनिक सॉल्ट असेल, सॉलिड असेल किंवा सिलिशियस मॅटर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, मिनरल्स म्हणतो बेसिकली. तर असे जे मिनरल्स आहेत त्यांच्यामध्ये काय आहेत, इट कंटेन्स द पर्सेंटेज ऑफ मेटल असतं ह्याच्यामध्ये. ह्या मिनरल्समध्ये काय आहेत, काही प्रमाणामध्ये मेटल्स आपल्याला दिसतात. अँड मेटल एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली, ठीक आहे. जेव्हा ह्या मिनरल्सपासून, ठीक आहे, जे मेटल्स इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्यांना म्हटलं जातं ओर. त्यांना काय म्हटलं जातं, तुमचं ओर म्हटलं जातं.
तर मग ह्याच्यासाठी पूर्ण मेटलर्जी आहे, म्हणजे हा पूर्ण टॉपिक येतो. जर तुम्ही पुढच्या वर्षी जर कोणी इंजिनिअरिंग घेतलं तर इंजिनिअरिंगमध्ये हा पूर्ण सब्जेक्ट आहे, इंजिनिअरिंग मेटलर्जी म्हटलं जातं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मेटल्सबद्दल माहिती पण भेटते, यांच्याबद्दल वेगवेगळे प्रॅक्टिकल्स पण असतात. बट टुडे वी जस्ट इंट्रोड्यूस व्हॉट इज अन अ मेटलर्जी. तर इथे हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे फॉर अन अवर इंट्रोडक्शन पर्पज ऑर फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. तर मग बघा की हेअर इज अन अ मेटलर्जी. तर हा जर मेटलर्जीचा आपण विचार केला तर कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन जे असतं, ठीक आहे, काय कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलचं जे कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन आहे ओरमधून. कशामधून? ओरमधून. तुम्हाला ओर माहिती आहे आता. ठीक आहे. ओर काय तुमचं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मेटल असतं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं इकॉनॉमिकली, त्याला म्हटलं जातं ओर. ठीक आहे. तर मग असं जे ओर आहे, ठीक आहे, कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर इज कॉल्ड अ मेटलर्जी. त्याला काय म्हटलं जातं? तुमचं मेटलर्जी म्हटलं जातं. असे डिफरंट मेथड आहेत मेटलर्जीचे, डिफरंट मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन्स आहेत. ठीक आहे. डिफरंट मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन आर यूज, म्हणजे वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात एक्स्ट्रॅक्शनसाठी. कशासाठी? मेटलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा हा जो ओर आहे, ठीक आहे, ओर आहे त्याच्यामध्ये प्रोसेस करण्यासाठी, प्रोसेसिंगसाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात. त्याला एक्स्ट्रॅक्शन म्हणजे अशा ज्या मेथड्स आहेत आपल्याकडे, हे डिपेंड करतात की आपल्याकडे मेटल कसे आहेत, म्हणजे मेटल ऑन इट्स ओर. तर ओर काय आहे, कशा पद्धतीचं ओर आहे, त्याच्यावरती ह्या काय करतात, ह्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या डिपेंड करतात. त्याच्यापैकी जर पहिलं आपण बघितलं तर पायरोमेटलर्जी म्हणून असतं. काय, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, बेसिकली 3 डिफरंट मेथड्स आहेत. ही पायरोमेटलर्जी आहे. तर पायरोमेटलर्जी म्हणजे बघा की ही प्रोसेस आहे इन विच जे ओर असतं ही रिड्यूस केलं जातं. ओके, इज रिड्यूस टू मेटल ॲट अ हाय टेम्परेचर. कशामध्ये? एकदम हाय टेम्परेचरमध्ये ओरला तापवायचं. यूजिंग काय करायचं? रिड्युसिंग एजंटचा यूज करायचा. कुठला रिड्युसिंग एजंट असेल तुमचा? कार्बन असेल, हायड्रोजन असेल, किंवा ॲल्युमिनियम असेल. तर असे रिड्युसिंग एजंटचा यूज करून इथून मेटलला एक्स्ट्रॅक्ट करायची जी प्रोसेस आहे ती आहे आपली पायरोमेटलर्जी. त्याला काय म्हटलं जातं? तुमचं पायरोमेटलर्जी म्हटलं जातं. दुसरं असतं तुमचं, दॅट इज व्हॉट, अँड हायड्रोमेटलर्जी. दुसरं कुठलं आहे तुमचं? हायड्रोमेटलर्जी. तर हायड्रोमेटलर्जी म्हणजे बघा की ही प्रोसेस जी आपण म्हणतोय एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ॲक्वायस सोल्युशन. कशामधून? ॲक्वायस सोल्युशन ऑफ देअर सॉल्ट. कशाचं? सॉल्टचे जे ॲक्वायस सोल्युशन आहे त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट करण्याची, यूजिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. इथे पण काय केला जाईल? तुमचा रिड्युसिंग एजंटचा यूज केला जाईल, पण इथे ॲक्वायस सोल्युशन असेल सॉल्टचं. कशाचं? सॉल्टचं जे ॲक्वायस सोल्युशन आहे त्याच्यामधून त्याला एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला हायड्रोमेटलर्जी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? हायड्रोमेटलर्जी. तसंच इलेक्ट्रोमेटलर्जी पण येते आपली. तर ह्या प्रोसेसमध्ये बेसिकली इलेक्ट्रिक रिडक्शन होतं मोल्टन मेटलचं. आता मोल्टन म्हणजे फ्यूज बघा की हे बेसिकली तुम्ही जर बघितलं तर हे ऑलमोस्ट लिक्विड्स सारख्या स्टेटमध्ये असतं, सेमी लिक्विडमध्ये असतं. म्हणजे जे ओर आहे त्याला एकदम तापवायचं, एकदम एक्स्ट्रॅक्ट करायचं, एकदम कशामध्ये घेऊन जायचं? लिक्विड स्टेटमध्ये घेऊन जायचं आणि मग वेगळं करायचं. तर ही एक्स्ट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन असतं. मोल्टन मेटल जे असतं, मेटॅलिक कंपाऊंड जे असतं त्याच्यामधून त्याला एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसेस आपली असते. दॅट इज इलेक्ट्रोमेटलर्जी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तसंच जर आपण बघितलं ह्याच्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे स्टेप्स इन्व्हॉल्व फॉर द एक्स्ट्रॅक्शनसाठी, तर एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं त्याच्या स्टेप आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर इथे बघा की जी मायनिंग असते, मायनिंग केल्यानंतर म्हणजे तिथून जे ओर आहे त्याला काढल्यानंतर, मायनिंग ऑफ ओर फ्रॉम द अर्थ क्रस्ट इज कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा की ज्या माइन्स असतात, मोठमोठ्या ज्या खाणी असतात, त्या खाणींमधून ओर काढून आणायचा. ठीक आहे. आणि अशा ओर काढून आणण्याच्या ज्या प्रोसेसला आहे फ्रॉम अर्थ क्रस्ट, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. तर इथे जर पहिली स्टेप म्हणजे जर ह्या स्टेपमध्ये आपण विचार केला तर ह्या स्टेपमध्ये काय केलं जातं बघा, जे इम्प्युरिटीज असतात, ठीक आहे, ज्यांना आपण म्हणतो गँगीज. काय म्हटलं जातं त्याला? गँगीज म्हटलं जातं. म्हणजे अशा ज्या इम्प्युरिटीज आहेत जे ओर आहे बेसिकली, म्हणजे ओर मिक्स असेल ह्या गँगीजसोबत, म्हणजे गँगीज आपलं बेसिकली असतं, या गँगीजला रिमूव्ह केलं जातं फ्रॉम द ओर. कशामधून? ओरमधून. ठीक आहे. तर ओरमधून म्हणजे ह्या गँगीज म्हणजे कुठल्या असतात बघा? सँड असतं, मड असतं, किंवा अदर अनवॉन्टेड मॅटर जे इम्प्युरिटीज असतात विच रिमेन्स. ठीक आहे. रिमेन्स मिक्स विथ द ओर, म्हणजे ओरसोबत येणारे माती असेल, मड असेल, गाळ वगैरे असतो, किंवा अनवॉन्टेड इम्प्युरिटीज ज्या त्याच्यासोबत असतात, तर त्याला वेगळं करण्याची प्रोसेस आपली, म्हणजे त्याला गँगीज म्हटलं जातं. ह्या गँगीज आहेत
म्हणजे सँड असेल, मड असेल किंवा अनवॉन्टेड इम्प्युरिटीज असेल त्यांना गँगीज म्हटलं जातं. काय म्हटलं तर त्यांना गँगीज आपण म्हणतो. सो विच रिमेन्स मिक्स विथ द वीर डिपॉझिट आहे त्याला गँगीज आपण म्हणतो. तर ह्यांना काय करायचं बघा की अशा याला ठीक आहे. सो दॅट दिस स्टेप इम्प्युरिटीज टर्म ॲज गँगीज विच रिमूव्ह फ्रॉम द ओर अँड दॅट ओर इज गेट कॉन्सन्ट्रेटेड. त्याला काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेट केलं जातं. अँड ड्युरिंग दिस प्रोसेस म्हणजे बघा ह्या प्रोसेसच्या वेळेस बघा ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशनच्या जेव्हा प्रोसेस होते दॅट इज ओर इज सेपरेटेड फ्रॉम गँगीज. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा केलं जातं त्यावेळेस काय होतं, ओरला गँगीजपासून सेपरेट करायचं. त्यावेळेस गँगीज मटेरियल युजिंग अ डिफरंट मेथड सच ॲज जसं वॉशिंग असेल, हायड्रॉलिक क्लासिफिकेशन असेल किंवा मॅग्नेटिक सेपरेशन असेल किंवा फ्लोटेशन असेल. तर ह्या पद्धतीने काय करायचं, गँगीजला ओरपासून वेगळं करायचं. सो दॅट द मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द ओर. कशावरती डिपेंड करतं, हे ओरच्या नेचरवरती डिपेंड करतं. ठीक आहे. सो दॅट द मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड करतं, तुमचं ओरवरती डिपेंड करतं. दिस इज वॉट द स्टेप इन्व्हॉल्व इन एक्सट्रॅक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, याच्यावरती हे डिपेंड करतं. ठीक आहे. जर आपण अजून एक गोष्ट बघितली तर डू यू नो म्हणून आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलं होतं. मी तुम्हाला दाखवतो काय एक्झॅक्टली इथे. इथे बघा हे खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्यासाठी दिली होती. डू यू नो म्हणून बघा इथे काय म्हटलं आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन जे आहे, आयरनचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे जमिनीमधून जे ओर आहे तिला काढण्याची जी प्रोसेस आहे, एक्स्ट्रॅक्शन जे आहे हॅज बीन नोन टू इंडियन्स. म्हणजे 700 BC, 700 बिफॉर ख्रिस्ट, येशू ख्रिस्तच्या आधीची जी प्रोसेस आहे त्याला 700 BC म्हटलं. म्हणजे 700 BC बिफॉर ख्रिस्ट. ठीक आहे, येशू ख्रिस्तच्या आधीची 700 वर्ष. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे इंडियन्स होते ना त्यांना ब्लॅक स्मिथ माहिती होतं. ठीक आहे ना. ऑल्सो न्यू अबाउट द मेकॅनिकल जी प्रोसेस असते, फोर्जिंग जी आपण म्हणतो ना, फोर्जिंग. ठीक आहे, लोखंडाला गरम करायचं तापवायचं आणि त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्नामेंट्स बनवायचे किंवा वस्तू बनवायची जी प्रोसेस असते फोर्जिंग असते. ब्लॅकस्मिथ जे आपण म्हणतो. ठीक आहे. ड्युरिंग आर्किओलॉजिकल स्टडी जेव्हा झाली हडप्पामध्ये. ठीक आहे, कशामध्ये, हडप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. हडप्पा ही मध्य प्रदेशमध्ये असणारे आहेत कारण हडप्पन सिव्हिलायझेशन खूप मोठी होती. हडप्पामध्ये हे सापडलं मध्य प्रदेशमध्ये. डिफरंट आयरन ऑब्जेक्ट्स होते बिलॉंग्स टू द मिडल आयरन एज होती, जी मधली आयरन एज होती वेअर टू बी फाउंड. तिथे आपल्याला हे दिसलं. आत्ता पण आपण जर बघितलं तर फेमस आयरन पिलर जे आहेत दिल्लीमधले. ठीक आहे, दिल्लीमधले जे आयरन पिलर्स आहेत ना हे 1300 वर्ष जुने आहेत. म्हणजे ओल्ड आहेत आणि त्यांना एकदम फ्री टू रस्ट स्टील टू डेट. म्हणजे त्यांना अजूनही गंज लागत नाही आहे, ट्रस्टिंग होत नाही, आजपर्यंत ते गंजले नाहीत आणि त्यांना एकदम ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये टाकून दिलं आहे तरी पण. ठीक आहे, ही एक चांगली माहिती होती त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगून दिलं. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल.